नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारती पुणे यूट्यूब चॅनेल 7 प्रकाश वाघ यूट्यूब मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क पूर्व परीक्षा 2026 साठीच्या 8 विषयांचा अभ्यासक्रम आमच्या यूट्यूब साईटवर अवेलेबल आहे. त्यात सराव परीक्षा आहे, नोट्स आहेत आणि अवघड विषयांवरचे व्हिडिओज आहे, ज्याद्वारे आपल्याला या 8 विषयांमध्ये चांगले गुण मिळू शकतील. या आठवड्यात आपण 36 जिल्ह्यांची ओळख भूगोल या विषयाच्या अंतर्गत करणार आहोत आणि 36 जिल्ह्यांसाठी 36 सराव परीक्षा आणि पूर्ण महाराष्ट्राच्या भूगोलावर 5 परीक्षा अशा एकूण 41 सराव परीक्षा घेणार आहे. म्हणजे जवळजवळ 4,500 बहुपर्यायी प्रश्न उत्तर भूगोलावरचे आपण बघणार आहे. तर पहिला जिल्हा आपण नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात करत आहोत. तर चला तर नाशिक जिल्ह्याचे वैशिष्ट्य बघूया. प्रश्न पहिला, नाशिक जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात स्थित आहे? हे माहित आहे, उत्तर पश्चिम बी हे याचे योग्य उत्तर आहे. नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ अंदाजे किती आहे? हे 15,530 ते 582 चौरस किलोमीटर आहे. नाशिक जिल्ह्याचे अंदाजे अक्षांशीय स्थान कोणते हे लक्षात ठेवावं लागेल. 18°33' ते 20°53.3' हे नाशिक जिल्ह्याचे अक्षांशीय स्थान आहे. नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे? हे सोपं आहे. नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला धुळे जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे? नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेला जळगाव जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेस खालीलपैकी कोणता राज्य जिल्हा समूह योग्य आहे? याचं उत्तर माहिती आहे, वलसाड आणि नवसारी जे गुजरात मधील राज्य आहे ते नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेस आहे. नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणेला अहमदनगर आहे. नाशिक जिल्ह्याच्या वायव्येस गुजरात मधील कोणता जिल्हा आहे? जेव्हा तुम्ही नाशिकहून गुजरातकडे जातो पहिल्यांदा डांग लागतं, म्हणून वायव्य दिशेस डांग हा आदिवासी जिल्हा आहे. प्रश्न 9, नाशिक जिल्ह्याच्या नैऋत्येस कोणता जिल्हा आहे महाराष्ट्रातील? मॅप लक्षात ठेवा, ठाणे हे उत्तर आहे याचं. नाशिक जिल्ह्याचा प्रमुख भौगोलिक प्रदेश कोणत्या पठाराच्या पश्चिम काठाशी संबंध आहे? हे सोपं उत्तर आहे, आपलं दख्खनचं पठार आहे, म्हणून बी हे योग्य उत्तर आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागातून कोणती प्रमुख पर्वतरांग जाते? पश्चिम घाट हा सह्याद्रीशी संबंधित आहे, म्हणून सी सह्याद्री हे योग्य उत्तर आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख जल विभाजक रांग कोणती आहे? म्हणजे जलाचे ज्या नद्या आणि स्तोत्र आहे त्यांना डिव्हिजन कुठून होतं? सातमाळा चांदवड या रांगेतून नाशिक जिल्ह्यातील नद्यांचं आणि जलस्त्रोतांचं विभाजन होतं. सातमाळा चांदवड रांग कोणत्या दिशेने पसरलेली आहे? ही पूर्व पश्चिम आहे. सातमाळा चांदवड रांग ही पूर्व पश्चिम आहे, म्हणून बी हे योग्य उत्तर. सातमाळा चांदवड रांग मुख्यतः कोणते काम करते? ही जल विभाजकाचे काम करते, म्हणून बी हे योग्य उत्तर आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागाची प्रमुख भूरूपात्मक वैशिष्ट्य कोणती आहे? पश्चिम जिल्ह्याचा जो भाग आहे नाशिक जिल्ह्याचा तो डोंगरांनी व दऱ्यांनी भरलेला प्रदेश आहे, बी. प्रश्न 16, नाशिक जिल्ह्यातील पूर्वेकडील भाग कसा आहे? हा पूर्वेकडील भाग खुला, सुपीक व मोठ्या प्रमाणात लागवडीखाली आहे, म्हणून बी हे याचे योग्य उत्तर. त्र्यंबकेश्वर परिसर कोणत्या भौगोलिक रांगेशी संबंधित? याला त्र्यंबकेश्वराची रांग म्हणतात, म्हणून हे योग्य उत्तर आहे. नाशिक जिल्ह्यातील पश्चिम घाटाचा पश्चिम उतार मुख्यतः कोणत्या दिशेच्या जल प्रणालीशी जोडला जातो? ऑफकोर्स तो अरबी समुद्राकडे जोडला जातो, म्हणून बी हे योग्य उत्तर आहे. नाशिक जिल्ह्याची भूरचना प्रामुख्याने कोणत्या खडक? हे सगळ्यांना माहिती आहे, बेसॉल्ट, बी. कारण डेक्कन ट्रॅप. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? सातमाळा चांदवड जल विभाजक बरोबर आहे.
सह्याद्री वाळवंटी चुकीचा आहे. त्र्यंबकेश्वर तापीचा उदय चुकीचा आहे. दख्खन पठार चुकीचं आहे. म्हणजे ए सातमाळा चांदवड रांग हे याचं जलविभाजक हे याचं बरोबर उत्तर आहे. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतोय? नो ब्रेनर हे त्र्यंबकेश्वरला होतो. गोदावरीचा उगम कोणत्या पर्वताशी संबंधित आहे? ब्रह्मगिरी पर्वत हे याचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची नाशिक जिल्ह्यातील उपनदी आहे? निफाडवरून वाहणारी कादवा ही गोदावरीची उपनदी आहे. दारणा नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? दारणा नदी ही गोदावरी नदीचीच प्रमुख उपनदी आहे. गिरणा नदी कोणत्या नदी खोऱ्याकडे वाहते? हेही माहिती आपल्याला. गिरणा नदी तापीकडे वाहते. गिरण्याची उपनदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते? मालेगावहून जाणारी मौसम नदी ही गिरण्याची उपनदी म्हणून ओळखली जाते. सातमाळा चांदवड रांगेच्या दक्षिणेकडील नद्या मुख्यतः कोणत्या नदी खोऱ्याकडे वळतात? सातमाळा चांदवड सगळ्या नद्या गोदावरी नदी खोऱ्याकडे वळतात, म्हणून ब गोदावरी हे योग्य उत्तर आहे. सातमाळा चांदवड रांगेच्या उत्तरेकडील प्रमुख नदी कोणती? उत्तरेकडील प्रमुख नदी आहे गिरणा, जी तापी खोऱ्याकडे वाहते. नाशिक जिल्ह्यातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदीचे उदाहरण कोणते? सोपं आहे, दमणगंगा हे सगळ्यांना माहित असलेलं उत्तर आहे. खालीलपैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत असल्याचे अधिकृत जिल्हा माहितीत नमूद आहे? आता वैतरणा नदीचा उल्लेख नाशिक जिल्ह्याच्या भौगोलिक माहितीत आहे. कृष्णा, पंचगंगा, वर्धा यांचा काही संबंध नाही. नाशिक शहरातून वाहणारी प्रमुख नदी कोणती? गोदावरी. दुसरं कोणतं उत्तर पॉसिबल नाही. प्रश्न 32. नाशिक जिल्ह्यातील नदी प्रणाली समजून घेण्यासाठी सर्वात महत्वाचा भौगोलिक घटक कोणता आहे? तर हा आहे सातमाळा चांदवड हे विभाजन करतं जलस्रोतांचं आणि नद्यांचं. खालील नदी खोरे जोड्यांपैकी चुकीची जोडी कोणती? कादवा गोदावरी, दारणा गोदावरी, गिरणा तापी, मोसम गोदावरीची. डी हे चुकीचं आहे, कारण मोसम ही गिरणेची उपनदी आहे. 34. गोदावरी नदीचा नाशिक जिल्ह्यातील उगम कोणत्या प्रकारच्या प्रश्नासाठी MPSC साठी महत्वाचा आहे? तर नदी उगम यासाठी हे महत्वाचा आहे कारण त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी याला महाराष्ट्रात भूगोलात अत्यंत महत्व आहे. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणता क्रम भौगोलिक दृष्ट्या योग्य आहे? तर यामध्ये ब्रह्मगिरीला गोदावरी उगम पावते आणि ती पूर्वेकडे वाहते, हा बरोबर पर्याय आहे, म्हणून ए पर्याय बरोबर आहे. नाशिकच्या पश्चिम भागात पर्जन्यमान तुलनेने जास्त असण्याचे प्रमुख कारण कोणते? याचं प्रमुख कारण आहे सह्याद्रीच्या पर्वत रांगामुळे नैऋत्य मोसमी वारे अडवले जातात आणि नाशिकच्या पश्चिम भागात जास्त पाऊस पडतो. नाशिकच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागाकडून पूर्वेकडे जाताना पर्जन्यमानाची सामान्य प्रवृत्ती कोणती? पश्चिमेकडे जास्त पाऊस पडतो, पूर्वेकडे जसं जसं जातं तसं पर्जन्यमान घटतं, कारण तो प्रदेश पर्जन्य छायेच्या कक्षात येतो. नाशिकच्या पूर्वेकडील पठारी भागात शेतीला कोणता महत्वाचा घटक आहे? याचा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे सुपीक जमीन व तुलनेने खुला प्रदेश. नाशिकच्या भौगोलिक हवामानाचे एक वैशिष्ट्य कोणते? तर याचं उत्तर आहे सौम्य हवामान, बी. उंचीमुळे तुलनेने समशीतोष्ण आणि सौम्य हवामान आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतीसाठी काळ्या मातीचे प्रमुख महत्व कोणत्या कारणामुळे आहे? तर नाशिक जिल्ह्यातील काळ्या माती जी आहे ते जल धारण क्षमता जी आहे या काळ्या मातीची, म्हणजे पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे, हे याचे योग्य उत्तर आहे.
नाशिकच्या डोंगराळ आदिवासी पट्ट्यात कोणत्या प्रकारची शेती अधिक होते? तर डोंगर उतारावरची शेती हे योग्य उत्तर आहे. 42. नाशिक जिल्ह्यातील भौगोलिक विविधतेमुळे त्याला कोणते विशेषण मिळाले? आता नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर पासून निफाड, नंतर येवला, मालेगाव, मनमाड असे जर भाग बघितलं तर पूर्ण पूर्ण वेगवेगळ्या भौगोलिक विविधतेचं दर्शन घडतं, म्हणून त्याला मिनी महाराष्ट्र म्हटलं जातं. म्हणून बी मिनी महाराष्ट्र आहे. म्हणजे जिल्ह्यात कोकणासारखा डोंगराळ पावसाळी भाग आहे, पश्चिम महाराष्ट्रासारखा शेतीप्रधान भाग आहे आणि विदर्भासारखी काही भौगोलिक वैशिष्ट्य दिसतात, म्हणून नाशिकला मिनी महाराष्ट्र म्हणतात. खालीलपैकी कोणता तालुका कोकणासारखा हवामान व भौगोलिक परिस्थितीशी संबंधित असल्याचे जिल्हा प्रशासन नोंद करते? हे सोपं आहे, सुरगाणा हे याचे उत्तर आहे, कोकणासारखा आहे. खालीलपैकी कोणता समूह नाशिकच्या कोकणा सदृश्य भागाचे उदाहरण आहे? तर सुरगाणा पेठ, इगतपुरी हे याचे योग्य उत्तर आहे. नाशिक जिल्ह्याच्या पर्जन्य वितरणावर सर्वाधिक प्रभाव आणणारा भौगोलिक घटक कोणता? पश्चिमेकडे जास्त पाऊस, सह्याद्रीमुळे, म्हणून हे सह्याद्री हे उत्तर आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध बागायती पिकांपैकी एक कोणते? तर द्राक्ष हे त्याचे उत्तर आहे. नाशिक जिल्हा कोणत्या कृषी उत्पन्नासाठी देशभर प्रसिद्ध आहे? लासलगाव, येवला मार्केट, कांदा हे त्याचे उत्तर आहे, म्हणून बी कांदा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. नाशिकच्या कृषी अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणत्या फळ पिकाला विशेष महत्व आहे? बघा इथं द्राक्ष दिलेलं नाहीये. द्राक्षानंतर डाळिंब हे फळ पीक नाशिक जिल्ह्यात भरपूर घेतले जाते. नाशिकला भारतातील वाईन राजधानी म्हणण्यामागील प्रमुख भौगोलिक आर्थिक कारण कोणते? सोपं आहे, इथं होणारं द्राक्ष उत्पादन आणि इथं असलेला वाईन उद्योग, सुला वाईन, म्हणून याला नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ महाराष्ट्र म्हटलं जातं किंवा भारताची वाईन कॅपिटल म्हटलं जातं. खालीलपैकी कोणता समूह प्रसिद्ध कृषी उत्पन्नाशी संबंधित आहे? नाशिकच्या कृषी उत्पन्नामध्ये येतं द्राक्ष, कांदा आणि डाळिंब, म्हणून हे योग्य उत्तर आहे. नाशिक मधील द्राक्ष शेतीसाठी खालीलपैकी कोणता घटक महत्वाचा आहे? एक तर पाणी आहे आणि तुलनेने कोरडे हवामान आहे, म्हणून ए हे याचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता तालुका नाशिकच्या कृषी पट्ट्यातील महत्वाचा भाग आहे? नाशिकच्या कृषी पट्ट्यातील महत्वाचा भाग म्हणजे निफाड, चांदोरी, सायखेडा, म्हणून निफाड हे ए याचे योग्य उत्तर आहे. नाशिक कृषी भूगोलात निफाड कशासाठी ओळखला जातो? आधीच सांगितलंय, कृषी व बागायती उत्पादन हे बरोबर उत्तर. नाशिक द्राक्ष उत्पादनाचा सर्वाधिक थेट संबंध कोणत्या उद्योगाशी आहे? हे रिपीट झालेलं आहे, वाईन उद्योगाशी आहे, म्हणजे हे योग्य उत्तर. कांदा उत्पादनाच्या दृष्टीने नाशिकचे महत्व कोणत्या बाजार व्यवस्थेशी जोडले जाते? हे बेसिकली कृषी बाजारपेठ मोठी आहे, लासलगाव, येवला, मनमाड आणि एक्सपोर्ट खूप होतो, म्हणून ए हे याचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते पीक नाशिकच्या बागायती शेतीचे उदाहरण आहे? हे सोपं आहे, द्राक्ष हे याचे योग्य उत्तर आहे. नाशिकच्या शेतीला पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनांचा उपयोग होतो? बी सी डी चुकीचं आहे, म्हणून ए धरणे, कालवे व सिंचन व्यवस्था हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते विधान कृषी भूगोलाबाबत योग्य आहे? जिल्हा पूर्णतः कोरडवाहू आहे, चुकीचं आहे. जिल्ह्यात बागायती व कोरडवाहू अशा दोन्ही प्रकारची शेती, हे बरोबर आहे, बी हे योग्य उत्तर आहे. नाशिकच्या कृषी उत्पादनात खालीलपैकी कोणते संयोजन सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे? तर यात पहिलं द्राक्ष, वाईन, कांदा हे योग्य उत्तर आहे. नाशिकच्या कृषी भूगोलाचा अभ्यास करताना बागायती शेती हा विषय का महत्वाचा आहे? कारण द्राक्ष, डाळिंब यासारखे
उच्च बाजारभाव असलेले किंवा उच्च मूल्य असलेल्या पिकांमुळे नाशिकचा कृषी अभ्यास करताना द्राक्ष डाळिंबाला विशेष महत्व आहे, म्हणजे हे योग्य उत्तर आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? सी 15 तालुके आहे नाशिक जिल्ह्यात. खालीलपैकी कोणता नाशिक जिल्ह्यातील तालुका आहे? मुक्ताईनगर, चाळीसगाव, शहादा तिकडचे आहे, त्यामुळे हे मालेगाव हा नाशिक जिल्ह्यातील तालुका आहे. खालीलपैकी कोणता तालुका नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पश्चिम डोंगराळ पट्ट्याशी संबंधित आहे? याचं उत्तर सोपं आहे, हे सुरगाणा. खालीलपैकी कोणता तालुका नाशिकच्या पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशाशी संबंधित आहे? पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश म्हणजे पेठ. पेठ हे याचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता तालुका नाशिक जिल्ह्यातील नाही? सोपं आहे, सिन्नर आहे, दिंडोरी आहे, मालेगाव. डी चोपडा नाशिक जिल्ह्यातील नाही. नाशिक जिल्ह्यातील खालीलपैकी कोणता तालुका विदर्भासारख्या भौगोलिक परिस्थितीशी तुलना केली जाते? याचे उत्तर आहे येवला, नांदगाव, चांदवड, त्यामुळे येवला हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता तालुका पश्चिम महाराष्ट्रासारखा भौगोलिक कृषी परिस्थितीशी संबंधित आहे? सोपं आहे, निफाड हे याचे योग्य उत्तर आहे. पर निफाड बरोबरच सिन्नर, दिंडोरी, बागलाण हे सुद्धा पश्चिम महाराष्ट्राशी तुलना केली जाते. आता आपल्याकडे लेटेस्ट असलेली जनगणना 2000 ची आहे. नाशिक जिल्ह्याची 2000 ची जनगणना 61 लाख एवढी होती. दोन 2025च्या सांख्यिकीय नोंदीनुसार नाशिक जिल्ह्यातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? ते 936 आहे, म्हणजे सी 936 बरोबर आहे. 1000 पुरुषांमागे 934 स्त्रिया. नाशिक जिल्ह्यातील 2011 आधारित एकूण साक्षरता किती आहे? आयुक्तालयाच्या माहितीनुसार 71.15 सी हे योग्य उत्तर आहे. नाशिक जिल्ह्याचा कोणता भाग तुलनेने अधिक डोंगराळ व वनप्रधान आहे? तर नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आणि वनप्रधान आहे. खालीलपैकी कोणता तालुका आदिवासी लोकसंख्येसाठी महत्वाचा आहे? याचं उत्तर ए सुरगाणा आहे. खालीलपैकी कोणता समूह नाशिककडील पश्चिमेकडील आदिवासी डोंगराळ पट्ट्याशी संबंधित आहे? सोपं आहे, ए सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर. नाशिक जिल्ह्यातील पश्चिमेकडील डोंगराळ भागात शेतीवर कोणता नैसर्गिक घटक मर्यादा आणतो? या डोंगराळ भागातील शेतीवर उतार आणि भूप्रदेश या मेन समस्या आहेत. नाशिकच्या पश्चिम भागातील भूप्रदेशाचे वैशिष्ट्य म्हणजे खोल दऱ्या व डोंगर, त्र्यंबक, इगतपुरी वगैरेचा भाग. नाशिक जिल्ह्यातील पर्यावरणीय विविधतेचे प्रमुख कारण कोणते? आता याचं सोपं उत्तर म्हणजे पश्चिम घाटापासून दख्खन पठारापर्यंत संक्रमण हे, यामुळे इथं पर्यावरणीय विविधता आढळते नाशिक जिल्ह्यामध्ये. नाशिक जिल्ह्यातील वन क्षेत्राचे महत्व कोणत्या घटकांशी जोडले गेलेले आहे? सोपं आहे, हे जैव विविधता आणि जलसंधारण. कारण समुद्र मासेमारी, बंदर विकास, वाळू व्यापार याचा काही संबंध नाही. पश्चिम नाशिकमध्ये जास्त पाऊस व डोंगराळ प्रदेश असल्यामुळे कोणत्या आर्थिक क्रिया तुलनेने महत्वाची ठरते? पश्चिम नाशिकमध्ये जास्त पाऊस आणि डोंगराळ प्रदेश असल्यामुळे वनाधिकारित व कृषी क्रिया महत्वाची ठरते, म्हणून हे योग्य उत्तर. प्रश्न 79 हा रिपीट झाला आहे. मिनी महाराष्ट्र ही संकल्पना नाशिकच्या कोणत्या वैशिष्ट्याचे प्रतीक आहे? भौगोलिक व हवामानातील विविधता हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 80 नाशिकच्या पश्चिमेकडील भागात पर्जन्य अधिक आणि पूर्वेकडे कमी होण्यामागचा कोणता घटक महत्वाचा आहे? बरोबर आहे, सह्याद्रीचा पर्जन्य छायेचा प्रदेश पूर्वेकडे येतो, त्यामुळे पूर्वेकडे पाऊस कमी पडतो, म्हणून हा प्रश्न तलाठी परीक्षेत 2 वर्षापूर्वी विचारला गेला होता. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये खालीलपैकी कोणता समावेश होतो? ऑफकोर्स हे नाशिक.
खालीलपैकी कोणते शहर नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र आहे? लातूर, कराड, अमरावती नाशिक जिल्ह्यात नाही, म्हणून हे मालेगाव, जिथं यंत्रमाग, हातमाग व इतर स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे. मनमाडच्या नाशिकच्या भूगोलातील महत्व कशामुळे? मनमाड हे रेल्वे जंक्शन आहे, म्हणून हे रेल्वे व वाहतूक केंद्र हे बरोबर उत्तर आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहरांपैकी कोणते शहर एक आहे? ऑफकोर्स याला मोठी नाशिक MIDC आहे, म्हणून नाशिक हे याचे योग्य उत्तर. नाशिकची अर्थव्यवस्था कोणत्या दृष्टीची अधिक योग्यरित्या जोडता येते? शेती, उद्योग, सेवा हे योग्य उत्तर आहे. नाशिक जिल्ह्याच्या कृषी औद्योगिक भूगोलात द्राक्ष उत्पादनाशी जोडलेला उद्योग कोणता? तर वाईन उद्योग आहे, म्हणून हे योग्य उत्तर आहे. नाशिक जिल्ह्याच्या वाहतुकीच्या दृष्टीने त्याचे महत्व वाढण्याचे कारण कोणते? तर त्याचा महाराष्ट्राचा उत्तर, दक्षिण व पूर्व पश्चिम वाहतूक मार्गाशी संबंध, म्हणून हे योग्य उत्तर आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर कोणते क्रमांक जिल्हा संकेतस्थळावर आधारित आहे? तर संकेतस्थळानुसार NH3 आणि NH50 हे संबंधित आहे. नाशिक जिल्ह्याच्या शहरी भूगोलातील महत्वाचे शहर कोणते? हे मालेगाव हा पर्याय, कारण बारामती, अकोला, नांदेड नाशिक मध्ये नाहीये. नाशिक जिल्ह्याचा औद्योगिक विकास कोणत्या घटकामुळे तुलनेने जास्त झाला? याचं उत्तर आहे मुंबई, नाशिक, उत्तर महाराष्ट्र वाहतूक संपर्क. प्रश्न 91, त्र्यंबकेश्वरचे भौगोलिक व धार्मिक महत्व कशामुळे? माहित आहे, गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीत होतो आणि तिथं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, म्हणून हे योग्य उत्तर आहे. नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? हाही तलाठी परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे. गोदावरी हे योग्य उत्तर आहे. नाशिकतील पंचवटी क्षेत्र कोणत्या नदीशी संबंधित आहे? गोदावरी हे. नाशिक कोणत्या धार्मिक मेळ्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे? हे कुंभमेळा दर 12 वर्षांनी. नाशिकच्या धार्मिक भूगोलात त्र्यंबकेश्वर कोणत्या नदीमुळे प्रसिद्ध आहे? हे गोदावरी. खालीलपैकी कोणते नाशिक जिल्ह्याचे योग्य भौगोलिक सांस्कृतिक संयोजन आहे? भौगोलिक सांस्कृतिक संयोजन आहे. तर हे त्र्यंबकेश्वर, गोदावरी व कुंभमेळा हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 97, खालील विधाने विचारात घ्या. नाशिकच्या सातमळ चांदवड रांगेचा जलविभाजक म्हणून महत्व आहे. या रांगेच्या दक्षिणेकडील नद्या गोदावरी खोऱ्यात जातात. या रांगेच्या उत्तरेकडील गिरणा मौसम प्रणाली तापी खोऱ्याशी संबंधित आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात गोदावरी या तापी दोन्ही प्रमुख नदी खोऱ्याचा संबंध जोडतात. यातले चारही विधान बरोबर आहे, म्हणून डी हे योग्य उत्तर आहे. नाशिक जिल्ह्याला मिनी महाराष्ट्र म्हणण्यामागचे सर्वात योग्य कारण कोणते? याचं उत्तर आहे पश्चिम भागात कोकणासाठी, मध्य पूर्व भागात पश्चिम महाराष्ट्रासारखी व काही भागात विदर्भासारखी भौगोलिक वैशिष्ट्ये आढळतात, म्हणून बी हे योग्य उत्तर आहे आणि म्हणूनच नाशिकला मिनी महाराष्ट्र म्हणतात. खालीलपैकी कोणता पर्याय नाशिकच्या भौगोलिक संरचनेपासून कृषी अर्थव्यवस्थेचा योग्य संबंध दर्शवतो? तर तुम्ही जर बी, सी आणि डी पाहिलं तर समुद्र, हिमालय, वाळवंट काही संबंध नाही. त्यामुळे असह्याद्री, विविध पर्जन्य, विविध मृदा हवामान, विविध पिकं ए हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 100, MPSC मध्ये नाशिक जिल्ह्याबाबत खालीलपैकी कोणता संच सर्वाधिक अचूक आहे? गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर, प्रमुख जल विभाग सातमाळा चांदवड, प्रमुख कृषी विभाग द्राक्ष, कांदा, डाळिंब, पश्चिम भाग सह्याद्री व डोंगरा, उत्तरेकडील नदी प्रणाली गिरणा मौसम तापी, नाशिक महाराष्ट्र. हे सर्व विधान बरोबर आहे, म्हणून डी हे याचे योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, आपण फार फास्ट हे प्रश्न उत्तर बघितले, कारण आपण जर प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन देण्यात बसलो तर प्रत्येक जिल्ह्याचा व्हिडिओ दीड तासाचा होईल. त्यामुळे फटक्यात प्रश्न आणि त्याच्यावरचा अचूक उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या फावल्या वेळात आपण हे व्यवस्थित वाचू शकता.
कृपया 36 सिरीज आहे, याचा लाभ घ्या. आमच्या YouTube साईटवर जाऊन कृपया 36 जिल्ह्यांचे भूगोलांच्या सराव परीक्षांचा सराव करा.